हरे कृष्णा. तर भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाची आज आपण चर्चा करणार आहोत. 11व्या अध्यायात आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि तात्पर्यामध्ये आपल्याला हे समजतं की भगवंतांचे भक्त हे विश्वरूपाहून भगवंतांच्या द्विभुज श्याम सुंदर रूपांकडे अधिक आकर्षित होतात आणि एखादा भक्तीमध्ये योग्य प्रकारे स्थित आहे हे तेव्हा कळून येतं जेव्हा तो भगवंतांच्या विश्वरूपापेक्षा सुद्धा भगवंतांच्या आकर्षक द्विभुज सौम्य रूपाकडे अधिक आकर्षित होतो. आणि वृंदावनमध्ये भगवंत श्याम सुंदर, मुरलीधर, राधारमण या रूपात ओळखले जातात. आणि विश्वरूप म्हणजे भगवंतांचं फक्त एक ऐश्वर्य रूप आहे जे या भौतिक जगामध्ये दिसून येतं. आणि अर्जुनाला पूर्ण खात्री आधीच पटलेली असते की भगवंत सर्व भौतिक जगातल्या तत्वांचे मूळ आहेत, परंतु इतरांना खात्री पटावी यासाठी अर्जुन भगवंतांना निवेदन करतायत की कृपया आपण विश्वरूप दाखवा. भगवंत विश्वरूप दाखवतात. याचा अर्थ भगवंतांचा एक विस्तारित रूप आहे गर्भोदकशाही विष्णू आणि त्यांचाच एक विस्तारित रूप आहे सहस्त्र शीर्ष पुरुष. त्या सहस्त्र शीर्षाच्या पुरुषाच्या शरीरामध्ये संपूर्ण विश्व दाखवलं जात आहे आणि त्यालाच विश्वरूप म्हणतात. तर जर ते शेवटी भगवंत सांगतायत की विश्वरूप असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं रूप असू दे, केवळ भक्तीनेच हे रूप पाहता येणं शक्य आहे. निर्भय राहा सर्व भूतेषु. भगवंत सांगतायत की जो मत परम भगवंताच्या भगवत धामात जाण्याची ज्याची इच्छा आहे आणि जो भक्तीमध्ये संलग्न आहे आणि जो सर्व भूतांशी त्याचं अजिबात वैर नाही, असा व्यक्ती भगवत धामात जाण्यास प्राप्त करण्यास योग्य आहे. तर 12वा आज अध्याय आपण आज पाहणार आहोत आणि या अध्यायामध्ये भगवंतांना अर्जुन प्रश्न विचारतात की जे भगवंतांची साकार रूपाची उपासना करतात आणि जे निराकार रूपांची उपासना करतात, या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे. तर अध्यायाचं विश्लेषण अशा प्रकारे आहे. विभाग पहिला श्लोक 1 ते 7. भगवंतांची साकार उपासना करणारे श्रेष्ठ आहेत की भगवंतांची निराकार उपासना करणारे श्रेष्ठ आहेत. तर इथे सिद्ध करतात भगवंत की भगवंतांची साकार उपासना म्हणजे भगवंतांच्या रूपाची जे दिव्य रूप आहे भौतिक जगाच्या पलीकडे आहे आणि अपराकृत गुणांची उपासना करणारे जे भक्त आहेत ते निराकार ब्रह्माच्या मागे असणाऱ्या ज्ञानी व्यक्तींपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहेत. विभाग 2 मध्ये 8 ते 12 श्लोक आहेत आणि भक्तीचे विविध स्तर सांगितलेत. सर्वोच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत सांगितले आणि विभाग 3 मध्ये श्लोक 13 ते 20 भक्तांचे गुण सांगितलेत. तर आपण चर्चा करण्याच्या सुरुवातीला प्रार्थना करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. तर विभाग 1 ची मुख्य शिकवण अशा प्रकारचे आहे. भगवंतांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाची उपासना ही भगवंतांच्या ब्रह्मज्योतीच्या उपासनेहून सोपी आहे आणि श्रेष्ठही आहे. बऱ्याच वेळा लोक प्रश्न विचारतात की सगळ्यात शेवटी तर सगळं काही निराकार आहे, पण हे अत्यंत कमी बुद्धीचं लक्षण आहे. भगवंत म्हणतात की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यते माम अल्पबुद्धया. अबुद्धया म्हणजे कमी बुद्धीचं पण नाही, निर्बुद्ध असण्याचं लक्षण आहे. की जे असं म्हणतात की भगवंतांना रूप नाही, कारण आपण सर्वांना समजा रूप असेल तर परमसत्याला रूप का नसेल. आपल्या सर्वांचं रूप ठीक आहे, आपण समजतो की प्राकृत आहे आणि त्यामुळे या भौतिक जगातल्या गुणांनी त्याचं प्रकटीकरण होत आहे. पण भगवंतांचं रूप मात्र अप्राकृत आहे, सच्चित आनंदमय भगवंतांच्या विग्रहाचं रूप आहे आणि त्याचीच एक ज्योती म्हणजे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि तेव्हा आपल्याला सहज समजून येतं की एखादा दिवा आहे, दिव्यातून सगळीकडे प्रकाश बाहेर पडतोय, तर तो प्रकाश हा हे मूळ आहे का त्या प्रकाशाचा स्रोत ज्या ट्यूब पासून किंवा बल्ब पासून बाहेर येतोय, दिव्यापासून बाहेर येतोय, तो दिवा मूळ आहे. तर कोणी छोटा मुलगा सुद्धा सांगेल
की दिव्यापासून हा प्रकाश निर्माण होतो. तर दिव्याची जी वात आहे किंवा जी ज्योती आहे ती काय आहे, ती सर्वांची मूळ आहे आणि तिला आकार आहे. आणि पसरलेला जो प्रकाश आहे तो ती फक्त एक अभिव्यक्ती आहे त्याच ज्योतीची. तर पुढे सांगतात भगवंत निराकार उपासनेत अनेक क्लेश आहेत व शेवटी भक्तीद्वारेच त्यांना कृष्णाची प्राप्ती होऊ शकते. अगदी निराकार उपासना करणारे सुद्धा जोपर्यंत ते श्रीकृष्णाची भक्ती करत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांच्या ब्रह्मज्ञानाची सुद्धा प्राप्ती होत नाही. मग भगवान श्रीकृष्णाबद्दल काय सांगावं. तर पहिला श्लोक अर्जुन विचारतात. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमा. हे भगवंता, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते, जे आपले भक्त आहेत ते सतत आपली भक्ती करतायत आणि दुसरे जे आपल्या अक्षर अव्यक्त रूपाची म्हणजेच अव्यक्त ब्रह्माची उपासना करतायत, निर्विशेष ब्रह्माची उपासना करतायत, तर दोघांपैकी अधिक परिपूर्ण कोणाला मानता येईल. इथे सरळ सरळ भगवंतानच प्रश्न केलाय आणि भगवंत त्याचं उत्तर देतील. आणि एवढं उत्तर ऐकूनही समजा कोणी म्हणत असेल की निराकार ब्रह्माची उपासना श्रेष्ठ आहे, तर तो भगवंतांच्या विरोधात जाऊन बोलतोय. आणि अशा व्यक्तीला भगवद्गीता वाचण्याचा किती फायदा होणार आहे हा मोठा प्रश्नच आहे. तशी प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात निराकार उपासना ही ध्यानासाठी समस्याच आहे. कारण आपण साधा सरळ विचार करू की ध्यान करण्यासाठी काही व्यक्ती ज्या गोष्टीचीच ध्यान करतोय त्या गोष्टीला काहीतरी विशेष त्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्यामध्ये काहीतरी त्याला स्वरूप असणं आवश्यक आहे. आणि अशा स्वरूपाची अनुभूती होण्या वाचून कोणी कशावर कसं काय ध्यान करू शकतो. त्यामुळे जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतायत ते एक मोठ्या समस्येलाच तोंड देत आहेत. श्री भगवान उवाच. भगवंत स्पष्ट सांगतात उत्तर याच्यामध्ये. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. भगवंतांचं स्वतःचं मत आहे की भगवंतांच्या मध्ये आविष्ट होऊन मन आविष्ट करून जे नित्य भगवंतांची उपासना करतात, जे आध्यात्मिक श्रद्धेद्वारे भगवंतांची भक्ती करतायत ते सर्वात श्रेष्ठ आहेत. दृढ दिव्य श्रद्धेने भगवंतांची सेवा करतात. तर इथे मय्यावेश्यचा अर्थ सांगतात भगवंतांमध्ये मन समाधिस्थ करणं. याचा अर्थ की एखादा भगवंतांच्या वाचून एक क्षण सुद्धा राहू शकत नाही, एक क्षणही कृष्ण सेवे वाचून जो घालवू शकत नाही तो पूर्णपणे समाधिस्थ आहे असं आपण म्हणू शकतो. भगवंतांविषयी आपण वाचू शकतो, भगवंतांच्या लीला आपण ऐकू शकतो, भगवंतांच्या नामाचा जप करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांच्यासाठी स्वयंपाक करू शकतो, भगवंतांना नैवेद्य अर्पण करू शकतो, भगवंतांसाठी बाजारात जाऊन खरेदी करू शकतो. घरामध्ये विग्रह असतील, भगवंतांची मूर्ती असतील, शाळीग्राम शिला असतील तर त्यांच्यासाठी काही भोगाची नैवेद्याची सामग्री खरेदी करू शकतो, मंदिराचं मार्जन करू शकतो, भक्तांची सेवा करू शकतो. असा एक क्षण सुद्धा जो भगवत सेवे वाचून फुकट घालवत नाही तो खऱ्या अर्थाने समाधिस्थ आहे. केवळ ब्रह्माची उपासना करणारा आपला वेळ दबडतोय आणि दुसरं काही नाही. ये तू अक्षरम, हे भगवंत स्वतः स्पष्ट सांगतात तिकडे. ये तू अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्रगम अचिंत्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम सन्नियम्य इंद्रियग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. जे प्रत्यक्षपणे कृष्णाची उपासना करत नाहीयेत पण अप्रत्यक्ष पद्धतीने ते ब्रह्माची उपासना करतायत, जे अचिंत्य आहे, सर्वत्र आहे, जाणारा आहे, कुटस्थ आहे, अचल आहे, ध्रुव आहे. तर अशी व्यक्ती सुद्धा अनेक जन्मानंतर बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिति स महात्मा सुदुर्लभा. अनेक जन्मानंतर ज्ञानी व्यक्तीला कळून चुकतं की भगवंतच ब्रह्माचे सुद्धा स्रोत आहेत आणि तेव्हा तो भक्तांच्या संगतीमध्ये भक्ती करायला सुरुवात करतो आणि तेव्हा तो भगवंतांना प्राप्त होतो. भगवंताची भक्ती केल्या वाचून त्याला ब्रह्माची सुद्धा प्राप्ती होत नाही आणि भगवंतांची भक्ती केल्या वाचून तो
भगवंताच्या तत्वापर्यंत पोहोचण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. अनेक जन्मानंतर त्याला जे मिळतंय ते भक्ताला याच जन्मी समजा मिळत असेल तर अनेक जन्म वाया कशाला घालवायचे. भगवंत सांगतात क्लेशो अधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम. अव्यक्तावर आसक्त असलेल्या व्यक्तींना क्लेशच अधिकतर आहेत. नुसतं अधिक नाही, अधिकतर क्लेश आहेत. अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवद्भिरवाप्यते. तर ज्ञान योगी आणि भक्ती योगातला फरक इकडे सांगितलाय. भक्ती योगाला भगवंताविषयी आपोआपच ज्ञान असतं, पण ज्ञान योगाला मात्र भक्ती न केल्यामुळे अत्यंत कष्टप्रद मार्गाला सामोरं जावं लागतं. कारण खरं सांगायचं गेलं तर हा जो निराकारवाद्यांचा मार्ग आहे तो अत्यंत प्रत्येक आत्म्यासाठी, जीवासाठी अत्यंत अनैसर्गिक आहे. कारण आपल्याला सर्व रूपांची, गुणांची आणि सर्व इतर क्रियांची आपल्याला एवढं आकर्षण आहे की त्या क्रिया, ते रूप त्या गुणांपेक्षा अधिक उच्च दर्जाचं रूप म्हणजे या प्राकृत गुण, प्राकृत क्रिया यांना समजा आपल्याला मात करायची यांच्यावर, तर त्याहून अधिक आकर्षित काय असू शकेल? तर निराकार गोष्ट त्याहून आकर्षित असू शकणार नाही. तर अप्राकृत दिव्य रूप, दिव्य गुण, दिव्य लीला याच आपल्याला अधिक आकर्षित करून घेऊ शकतात. समजा एखादा कोणी गटाराच्या पाण्यातून त्याला बाहेर यायचंय, त्याच्यातच तो सडतोय, तर आणि तहान लागली म्हणून गटाराचंच पाणी पितोय. पण समजा त्याला पुन्हा आरोग्यवान व्हायचंय तर त्याला असं म्हणून नाही चालणार की तू कुठलंच पाणी पिऊ नको. ठीक आहे, तो घाणेरडं पाणी पिऊन आजारी पडलाय, पण त्याचा उपाय म्हणजे आता चांगलं पाणी प्यायला सुरुवात केलं पाहिजे, शुद्ध पाणी प्यायला सुरुवात केलं पाहिजे. त्याच प्रकारे भौतिक गुणांनी ग्रस्त झाल्यानंतर अशा रोग्याला उपाय काय? तर दिव्य गुण, दिव्य रूप यांच्याकडे त्याने आकर्षित झालं पाहिजे, तेव्हा तो त्याच्या मूळ स्थितीला प्राप्त होईल. तर म्हणून भगवंताचा जो अर्चा विग्रह आहे, म्हणजे भगवंताची जी मूर्ती आहे, तर बरेच जण म्हणतात मूर्ती पूजा का करायची आपण, मूर्तीमध्ये थोडेच भगवंत आहे. तर हे कमी बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. कारण भगवंत स्वतः सांगतायत की भगवंत त्यांच्या अचिंत्य शक्तीद्वारे भौतिक गुणांनी बनलेल्या दगड, माती इत्यादी ज्या वस्तू आहेत त्या तर त्याच्यामध्ये काही शंका नाही की या भौतिक वस्तू आहेत, पण या भौतिक वस्तूंमध्ये सुद्धा भगवंत आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे प्रकट होऊ शकतात. त्याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात. जीवन न्यास कैलेसई मूर्ती पूज्य है, चैतन्य भागवतात सांगितलंय. भगवंत जेव्हा एक भगवंताचा शुद्ध भक्त मंत्रांद्वारे, प्रार्थनेद्वारे भगवंतांना बोलवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भगवंत स्वतःच्या मर्जीने त्या रूपातून आपली सेवा स्वीकार करतात. जर भगवंत सगळीकडे आहेत तर मूर्तीमध्ये का नाही आहेत? पण ती मूर्ती म्हणजे भगवंताची प्रमाणित मूर्ती असली पाहिजे. भगवंतांचं ज्या प्रकारे शास्त्रांमध्ये वर्णन आहे त्यानुसार ती घडवली असली पाहिजे आणि योग्य प्रार्थनाद्वारे शुद्ध भक्ताने आमंत्रण केल्यानंतर भगवंत त्या मूर्तीद्वारे प्रकट होतात. जसं परमात्मा सगळीकडे आहे पण तो आपल्याला लभ्य नाहीये, सुलभ नाहीये. पण भगवंत जेव्हा मूर्तीच्या रूपात येत आहेत, हरिनामाच्या रूपात येत आहेत, तेव्हा ते सर्व जीवांसाठी सुलभ रीतीने उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे या उपलब्धी ही जी भगवंत आपल्यासाठी निर्माण करतायत, ही भगवंतांची निव्वळ कृपा आहे आपल्या सर्वांवर, की जेणेकरून आपण भगवंतांची सेवा करू शकतो. याचा अर्थ असा नाही की कुठल्याही दगडाला आपण भगवंत समजून पूजा करू शकतो. खरं तर सर्व काही भगवंतांची विभूती आहे, याच्यात काही शंका नाही. परंतु भगवंत ज्या प्रकारे सांगतात की अशा प्रकारे मूर्ती घडवा, शास्त्रामध्ये सांगतात 11व्या स्कंदामध्ये 8 प्रकारच्या वस्तूंपासून तुम्ही माझी मूर्ती घडवू शकता आणि जसं माझं वर्णन आहे शास्त्रामध्ये तशी मूर्ती घडवा. आणि जरी ते भौतिक रूप असलं तरी त्या माझ्या अचिंत्य शक्तीद्वारे मी त्या रूपातून सुद्धा माझं आध्यात्मिक रूप प्रकट करू शकतो. हा त्याचा अर्थ आहे. जो भगवंताला या भावाने सामोरं जातो तो भगवंत तर सगळीकडे आहेत. आपण म्हणतो
हा सर्व सर्व सर्वतोक्षि शिरोमुखम सर्वता पाणीपादम तत् सर्वतोक्षि शिरोमुखम सर्वता श्रुतिमल लोके सर्वमावृत तिष्ठती. मग ते भगवंत मूर्तीच्या द्वारे आपल्याला का दर्शन नाही देऊ शकणार? पण ती प्रमाणित असली पाहिजे मूर्ती. जसं एखादा काही पोस्ट बॉक्स आहे, तर पोस्ट बॉक्स जेव्हा सरकारने दिलेला असतो त्याच्यावर लाल रंग मारलेला असतो आणि सरकारने प्रमाणित केला असतो, तेव्हा त्याच्यात पत्र टाकलं तर ते बरोबर त्या ठिकाणी योग्य ठिकाणी पोहोचतो. पण कोणी स्वतःच्या मनाने एखादा डबा आणला जुना आणि त्याला लाल रंग फासला आणि त्याच्यात पत्र टाकलं, तर त्याच्यातून तुमचं पत्र त्या ठिकाणी जाईल की नाही योग्य ठिकाणी, ही तर शंकाच आहे मोठी. तर तर भगवंतांची ही जी अर्चा विग्रहाची उपासना आहे, जी आपल्याला भगवंतांच्या कृपेने अर्चा विग्रहाच्या रूपात भगवंत प्रकट होतात, कारण आपल्या चर्मचक्षुंना भगवंत दिसणार नाही आणि दिसूच पण शकत नाही. तर म्हणून भगवंताच्या कृपेने ते आपल्याला दिसू शकतील अशा रूपामध्ये प्रकट होत आहेत. तर त्यांची आपण अवहेलना करणं म्हणजे अत्यंत मूर्खपणाचं काम आहे. तर पुढे भगवंतांची जी उपासना करतात त्यांचं गुणगान करतायत. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. तर भक्त हे फार भाग्यवान आहेत, कारण भगवंत त्यांना संसार सागरातून त्वरित उद्धार करतात. भवामी न चिरात पार्थ, लगेचच मी त्यांचा उद्धार करेन मृत्यू संसारापासून. सर प्रभुपाद तात्पर्यात सांगतात, केवळ हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने भगवंताची सहज व सुखाने प्राप्ती होणे शक्य आहे. अन्य कोणत्याही धार्मिक मार्गाने हे शक्य नाही. तर याचा आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. विभाग 1 इथे समाप्त होतोय. भगवंतांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाची उपासना ही भगवंतांच्या ब्रह्मज्योतीच्या उपासनेहून सोपी आहे, श्रेष्ठ आहे, हे भगवंतांचं स्वतःचं मत आहे. आणि आपण समजा गीतेचे गंभीर अभ्यासक असलो तर आपण सुद्धा प्रामाणिक अभ्यासक भगवंतांच्या मताचा जसा आहे तसा स्वीकार करतात. आणि म्हणून या गीतेचं नाव जे प्रभुपादांनी त्याच्यात तात्पर्य लिहिलंय त्याचं नाव आहे भगवद्गीता जशी आहे तशी. भगवंतांना जे म्हणायचंय तेच श्रील प्रभुपाद सांगतात. आणि बरेचसे टीकाकार आपल्या कपोल कल्पित विचार त्याच्यामध्ये मांडतायत. तर त्याद्वारे ते भगवंतांची खूप मोठी काय करतायत, भगवंतांचा अपराध करतायत. निराकार उपासनेत अनेक क्लेश आहेत आणि शेवटी भक्तीद्वारेच त्यांना कृष्णाची प्राप्ती होऊ शकते. विभाग 2 कडे आपण वळू. विभाग 2 मध्ये भगवंत सांगतायत, भगवान श्रीकृष्णांवर सतत मन व बुद्धी लावण्याचा प्रयत्न करा. वृंदावनमध्ये गोपी आहेत, गोप आहेत, सतत भगवंतांचा विचार करतात. समजा दही घुसळत असताना सुद्धा भगवंतांचा विचार करतात. अजून घरकाम करत असताना सुद्धा भगवंतांचा विचार करतात. आणि भगवंतांसाठी माळा गुंफताना सुद्धा भगवंतांचाच विचार करतात. अशा प्रकारे जळी स्थळी काष्टी पाषाणी दिवस रात्र भगवंतांचाच ते विचार करत असतात. आणि भगवंत सुद्धा या ब्रजवासींच्या विना एक क्षण सुद्धा राहू शकत नाहीत. भगवंत म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. तर वृंदावनातले जे मधुर भाव, वात्सल्य भाव, साख्य भाव, दास्य भाव, विविध भावांमध्ये भगवंताची सेवा करतात. तर भगवंत सुद्धा अत्यंत उत्कंठित आहेत त्यांच्यासोबत आदान प्रदान करण्यासाठी. म्हणून आपण सुद्धा भौतिक जगात राहून समजा भगवंतांवर मन बुद्धी लावण्याचा प्रयत्न करतो. भगवंत सुद्धा अत्यंत उत्सुक आहेत आपल्याला भगवत धामात परत नेण्यासाठी. ते समजा प्रेमाने भगवंतावर मन बुद्धी लावण्याचा प्रयत्न करणं जमत नसेल तर अभ्यास योगाने किंवा साधना भक्तीद्वारे भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे नियम समजा सहज जमत नसेल तर नियम करून भगवंताची आठवण करण्याचा प्रयत्न करावा, भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. तेही जमत नसेल तर सर्व कर्म भगवंतांना अर्पण करावीत, सर्व कर्मांची फळं भगवंतांना अर्पण करावीत. ते सुद्धा जमत नसेल तर कुठलं तरी सात्विक कर्म करून कर्मफळांचा त्याग करावा. हे 4 स्तर सांगितले त्या विभाग 2 मध्ये. आपण पाहू एक एक करून. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. माझ्यावर म्हणजे भगवान कृष्ण सांगतात त्यांच्यावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर. अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. तर कशा प्रकारे मन स्थिर करू शकतो भगवंतांवर? भगवंतांचं नामस्मरण करून, भगवंतांच्या लीलांचं स्मरण करून, भगवंतांच्या गुणांचं स्मरण करून, भगवंतांच्या सेवेचं स्मरण करून.
आणि भगवंतांवर बुद्धी कशी लावू शकतो? भगवंतांविषयीचं ज्ञान कसं मी प्राप्त करू याचा विचार करून, शास्त्रांचा अभ्यास करून आणि भगवंतासाठी विविध योजना करून अशी मी भगवंतांची सेवा करेन. तर अशा प्रकारे बुद्धी आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावू शकतो. भगवंतांची सेवा अधिकाधिक सुंदर प्रकारे कशी होईल याचा विचार करणं ही म्हणजे भगवंतांची बुद्धी, भगवंतांमध्ये बुद्धी लावणं. आणि असं तू केलंस तर निस्संदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. म्हणजे कृष्ण भक्ती भगवंताशी आपल्याला असलेला साक्षात संबंध आहे. तर प्रभुपाद सांगतात हरे कृष्ण जपणाऱ्याच्या म्हणजे शुद्ध नाम जपणाऱ्याच्या प्रेमाने हरे कृष्ण जपणाऱ्याच्या जिभेवर साक्षात राधाराणी आणि कृष्ण नृत्य करतात. त्याने अर्पण केलेल्या नैवेद्य साक्षात स्वीकार करतात. जसं रघुनंदन सरकार म्हणून एक मोठे भक्त होते, मुकुंद सरकार म्हणून मोठे भक्त होते, त्यांचे पुत्र होते रघुनंदन सरकार. आणि रघुनंदन सरकारांना ते सांगतात की तुम्ही भगवंतांना कुठल्या कामासाठी ते बाहेर जात आहेत तर म्हणतात विग्रहांना तू आज नैवेद्य अर्पण कर. रघुनंदन सरकार नैवेद्य अर्पण करतात. लहान रघुनंदन आहेत तर भगवंत विग्रहाच्या रूपामध्ये फक्त दृष्टीपात करून स्वीकार करत असतात. तर मुकुंद रघुनंदन सरकार म्हणतात अरे भगवंत तू खात का नाहीस? तर भगवंत म्हणतात अरे मी विग्रह आहे, मी अशा प्रकारेच खातो, फक्त दृष्टीपात करून मी खात असतो. तर रघुनंदन सरकार म्हणतात की नाही नाही अशा प्रकारे कोणी खातं का? आता जे समोर तुझ्या ठेवलंय ते सगळं तू खा, नाहीतर माझे वडील मला ओरडतील. तर मग भगवंत स्वतः उतरून ते रघुनंदनने प्रेमाने अर्पण केलेलं सर्व काही संपवतात. आणि जेव्हा मुकुंद सरकार परत येतात ते म्हणतात अरे महाप्रसाद कुठे? म्हणतात रघुनंदन सरकार कुठला महाप्रसाद? भगवंताने सर्व काही खाल्लं. तर मुकुंद सरकारांना शंका येते की अरे माझ्या मुलाने स्वतःच लंपास केलेलं दिसतंय सगळा महाप्रसाद. म्हणतात आता पुन्हा भोग लाव बघू. तर पुन्हा रघुनंदन सरकार भोग लावतात आणि मुकुंद सरकार दरवाजाच्या आडून पाहत राहतात की काय भगवंत करतात. तर भगवंत जेव्हा खाण्यासाठी उतरतात त्यांच्या देवघरातून खाली, तेव्हा मुकुंद सरकार अचानक आत येतात. तेव्हा भगवंतांना समजतं की कोणीतरी मला पाहत आहे. तर ते लगबगीने पुन्हा आपल्या आसनावर चढतात आणि तो जो त्यांचा लाडू आहे तो तसाच अर्धा शिल्लक राहतो. तर आज सुद्धा श्रीखंड मध्ये त्यांनी तो लाडू जपून ठेवलाय. ज्यांना कोणाला इच्छा आहे ते श्रीखंडला जाऊन या लाडवाचं पण दर्शन करू शकतात. जे प्रेमाने भगवंतांना अर्पण करतात भगवंत त्याचा निश्चितच स्वीकार करतात. भगवंत स्वतः सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. भक्तीने आपण साधं पान फळ जरी अर्पण केलं तरी भगवंत त्याचा स्वीकार करतायत. आणि प्रेमाने भगवंताच्या नावाचा जप केला आपल्या हृदयामध्ये आपल्या जिभेवर भगवंत नृत्य करतात. तर इतका जवळचा नजीकचा संबंध आपल्याला भगवंतासोबत साधता येतोय. समजा ते शक्य नसलं, प्रेमाने सेवा करणं शक्य नसलं, प्रेमभक्ती किंवा भावभक्तीने सेवा करणं शक्य नसलं तर साधन भक्ती केली पाहिजे. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. जर आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई करण्यास असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचं पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा उत्पन्न कर. इच्छेद्वारे आपण या जगात आलो आणि इच्छेद्वारेच आपण या जगातून भगवत धामात परत जाऊ शकतो. तर भाव किंवा प्रेम भक्ती नसेल तर साधना भक्ती करू. साधना भक्ती म्हणजे गुरुचा आश्रय घेणं, सकाळी लवकर उठणं, हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं, भगवंताची मंगल आरती, भगवंताच्या देवळात जाणं, भगवंताचं दर्शन घेणं, भगवंतांच्यासाठी नैवेद्य अर्पण करणं आणि भगवंताचा महाप्रसाद ग्रहण करणं, भगवंतांच्या दिलेला संदेश भगवद्गीता भागवतम याचा सतत एक जे उत्तम वैष्णव आहेत त्यांच्याकडून श्रवण करणं आणि या भक्तीचा प्रचार जेवढा शक्य होईल तेवढा आपल्या परीने करणं याला साधन भक्ती म्हणतात. ही सगळी साधन भक्तीची अंग आहेत आणि याद्वारे आपल्याला भावभक्ती किंवा प्रेम भक्ती भगवंताविषयी प्राप्त होऊ शकते. अभ्यासेपि असमर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. जर भक्ती योगाचे विधिविधानांचं पालन करण्यासाठी सुद्धा असमर्थ असशील, खरं तर याच्यामध्ये काहीच कठीण नाहीये, पण काही परिस्थितीनुसार समजा अडचण असेल आणि विधिविधानांचं पालन करणं जरी असमर्थ असेल तर केवळ भगवंतांसाठी कर्म कर. माझ्यासाठी कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. साधना भक्ती जरी जमत नसेल तरी भक्तीच्या कार्याला मदत करा. मंदिर उभारणं, मंदिराचं कार्यालय उभारणं,
भगवद्गीता सारख्या पुस्तकांचं प्रकाशनासाठी मदत करणं, देणगी देणं, अशी अनेक प्रकारची मदत करून सुद्धा भगवंताची सेवा होऊ शकते. अथ एतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान. आणि हे जरी तुला शक्य नसेल, की मला कर्म अर्पण करणं सुद्धा तुला शक्य नसेल काही कारणावश, तर सर्व कर्मफळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित फळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. म्हणजे काहीतरी पुण्य कर्म कर, काहीतरी दान धर्म कर, काहीतरी देशसेवा कर, काही समाजसेवा कर, काही इस्पितळांसाठी मदत कर, काहीतरी त्याग कर, जेणेकरून मन शुद्ध होईल आणि पुढे मागे कधीतरी भगवंतांच्या भक्तीमध्ये येण्याचा अवसर मिळेल. तर असं भगवंत इकडे सांगतायत. आणि शेवटी पुन्हा याचा सारांश सांगतात भगवंत. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांतीरनंतरम. तर म्हणतात कोणी एखादा भक्ती करणं कोणाला शक्य नसेल, तर त्याने निदान भगवंताविषयीचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा आणि त्या ज्ञानाद्वारे भगवंताविषयी ध्यान भगवंतांवर केंद्रित होऊ शकतं, मन केंद्रित होऊ शकतं. आणि ते सुद्धा शक्य नसेल कोणाला, तर वर्णाश्रम धर्माचं पालन करून काहीतरी पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करून त्याच्या फळाचा त्याग करण्याचा प्रयत्न करावा. तर हा क्रमिक विधीचा सारांश दिला इकडे. पण कृष्ण भावना भावित जी भक्ती आहे ती प्रत्यक्ष विधी आहे. तर आपल्याला प्रत्यक्ष विधी प्राप्त करणं अत्यंत सहज शक्य आहे. पण काही कारणावश कोणाला जमत नसेल तर क्रमिक विधीचा तरी पालन त्यांनी करावं. विभाग 2 ची शिकवण आहे. भगवान श्रीकृष्णावर प्रेमाने सतत मन आणि बुद्धी लावण्याचा प्रयत्न करावा. ते जमत नसेल तर अभ्यास योगाने भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे साधना भक्ती करावी. तेही जमत नसेल तर सर्व कर्मे भगवंतांना अर्पण करावी. व तेही जमत नसेल तर कुठले सात्विक कर्म करून कर्मफळांचा त्याग करावा. खरं तर भगवान एवढे कृपाळू आहेत की सर्व विकल्प आपल्या समोर भगवंत देतात. अरे निदान या चारपैकी काहीतरी कर. तर आपण सगळ्यात जास्त जे शक्य आहे तो उत्तमोत्तम विकल्प प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला राधाराणी आणि कृष्णांची कृपा प्राप्त होईल. विभाग 3 कडे आपण वळू. कृष्ण भक्तामध्ये कारुण्य, मैत्री, समता, संतुष्टी हे सद्गुण आपोआप प्रकट होतात. ज्याच्यामध्ये हे सर्व गुण नाहीत त्याला शुद्ध भक्त म्हणता येणार नाही. सर्व सद्गुण प्राप्त करण्यासाठी कृष्ण भक्ती व्यतिरिक्त इतर कोणताही अन्य मार्ग स्वीकार करण्याची गरज नाही. कृष्ण भक्तामध्ये आपोआपच सगळे सद्गुण प्रकट होतात. त्यांना सद्गुण प्रकट होत नसतील तर तो कशा प्रकारची भक्ती करतोय तो प्रश्नच आहे. सर्व सद्गुण प्राप्त करण्यासाठी मी दुसरी कुठली तरी प्रक्रिया अवलंब करतो तर अशी अजिबात गरज नाही. कृष्ण भक्ती व्यतिरिक्त अजून कुठलाही मार्ग स्वीकार करण्याची गरज नाही. सर्व सद्गुण कृष्ण भक्ताला आपोआपच प्राप्त होतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी संतुष्टा सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्ता समे प्रियः. 2 श्लोकांमध्ये शुद्ध भक्तांचे दिव्य लक्षणांचं वर्णन करतात. अद्वेष्टा सर्व भूतानां, कोणाचा द्वेष करत नाही. मैत्र, प्रत्येकाचा प्रति मैत्रीचा भाव आहे. करुण, मनात करुणा आहे. निर्मम, शरीराला असलेले दुःख इत्यादीला जास्त महत्व देत नाही. निरहंकार, कुठल्याही गोष्टीचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही आणि दुःख आणि सुखामध्ये सम असतो आणि इतरांना क्षमा करतो आणि जे दिल्यात संतुष्ट असतो आणि दृढ निश्चय असतो आणि भगवंतांनाच मन बुद्धी अर्पण करतो. असा भक्त भगवंताला अत्यंत प्रिय आहे. तिकडे एक सुंदर कथा येते की एक राजाला त्याच्याकडे सगळं काही असतं पण त्याला सुख न प्राप्त नसतं. तर तो विचार करतो यार माझ्याकडे सगळं आहे, माझ्याकडे एवढं मोठं राज्य आहे, माझ्याकडे एवढा सर्व साधन संपत्ती आहे, माझ्या चांगली मुलं बाळ आहेत, सुंदर पत्न्या आहेत, तरी सुद्धा मी का सुखी नाही. तर तो एका साधूला विचारतो की मी काय केलं पाहिजे. साधू साधूला सांगतो एक सोपा उपाय आहे.
तू सुखी माणसाचा सदरा समजा तू घातलास तर तू सुखी होशील. राजा म्हणतो, "हात त्याचे एवढं सोपं आहे?" तर अ, सगळ्यात पहिल्यांदा प्रधानमंत्र्याकडे जातो. म्हणतो, "मी तुला एवढा तनखा देतो, पगार देतो. तू अत्यंत सुखी दिसतोस मला. तर सांग बरं तू सुखी आहेस की नाही?" प्रधानमंत्री म्हणतो, "नाही, नाही अहो कुठे मी काय सुखी. दिवसभर माझं डोकं भांबावून निघतं या सगळ्या राज्याच्या कारभारामुळे. मी कुठला सुखी आलाय." तर मग तो राज्याच्या खजिनदाराला भेट देतो. म्हणतो, "अरे तू सुखी असशील. तू एवढ्या सगळ्या खजिन्याचं रक्षण करतोस. तुला एवढं तू स्वतःच एवढा मोठा धनवान आहेस." म्हणतो, "नाही, नाही धनवान जेवढा आहे तेवढा अधिक मला कष्ट होतंय. पुत्रादपि धनभाजां भीती." मला सारखी भीती लागलेली असते, की माझे पुत्र-पौत्र तर मला मारून माझी संपत्ती नेणार नाहीत ना. तर मी कुठला आलाय सुखी. मग राजा जाऊन त्याच्या पत्न्यांना विचारतो. ते पण असंच काही-काही अ, अ, अडचणींचा पाढा वाचतात त्यांच्यासमोर, राजासमोर. विविध समस्या सांगतात. तर असं प्रत्येकाला राज्यात भेटतं. प्रत्येक जण सांगतो, मी काही सुखी नाही." तर शेवटी तो गावाच्या एका निर्जन भागात जातो. तिकडे ओढा वाहत असतो. ओढ्याच्या तीरावर एक माणूस बसलेला असतो आणि तो मस्तपैकी गुणगुणत असतो. भगवंतांचे गुण गात असतो आणि ओढ्यामध्ये पाय त्याने सोडलेले असतात आणि हसत असतो आणि राजा त्याला पण म्हणतो, "अरे हा नक्की सुखी माणूस दिसतोय. ह्याला जाऊन विचारू याचा सदरा मला मिळू शकेल का?" तो जवळ जातो त्या माणसाच्या आणि म्हणतो, "अरे तू सुखी माणूस दिसतोयस. तुझा सदरा मला." म्हणता राजा थांबतो. कारण त्या सुखी माणसाकडे सदराच नसतो. सांगण्याचा अर्थ असा आहे, की असं नाही की वैष्णव आहेत, ते जाणून-बुजून गरिबीच दारिद्र्याचा स्वीकार करतात. ते कुठल्याही परिस्थितीत असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू देत. सदैव ते संतुष्ट असतात, सुखी असतात. यस्मान् नोद्विजते लोको लोकान् नोद्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. तर भक्त दुसऱ्यांना त्रास होईल असे काहीही करत नाहीत आणि इतरांनी जरी त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी ते उद्विग्न होत नाहीत. हे या श्लोकात सांगितलं. अनपेक्षा शुचिर्दक्षा उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रियः. धन प्राप्ती झाली तर हुरळून जात नाही. अंतर्बाह्य पवित्र असतो. जीवनातील सर्व कर्मांचे सार माहीत असल्यामुळे नेहमी दक्ष असतो. वैदिक शास्त्रांवर दृढ विश्वास असतो. सर्व उपाधींपासून मुक्त असल्यामुळे त्याला कधीच दुःख होत नाही. असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. सगळे सद्गुण असले पण भक्ती मात्र नसली तर अशा सद्गुणांना काय अर्थ आहे? कारण ते गुण हे 3 गुणांपासून उत्पन्न झालेले आहेत. सत्व, रज, तम. पण भक्तीमधून उत्पन्न झालेले जे गुण आहेत ते गुणातीत आहेत. हं. ते दिव्य गुण आहेत. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यः समे प्रियः. भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही, दुःखी होत नाही. आपल्याकडील अतिप्रिय वस्तू गमावल्यामुळे शोक करत नाही. इच्छित वस्तू वस्तू प्राप्त झाल्यास व्यथित होत नाही. प्राप्त नाही झाली इच्छित वस्तू तर व्यथित होत नाही. आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठी सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास तयार असतो. जसे श्रीपाद माधवेंद्र पुरींबद्दल सांगतात, एक महान वैष्णव होते. तर भगवंतांनी त्यांना अनेक गोष्टींमध्ये त्यांना सेवेमध्ये रुजू केलं. त्यांना सांगितलं वृंदावनला होते. भगवंतांनी त्यांना सांगितलं, "जा माझ्यासाठी चंदन घेऊन ये जगन्नाथपुरीला जाऊन." तर त्यांच्याकडे जे मध्ये कर भरण्यासाठी रस्त्यावरचा जो कर असतो तो भरण्यासाठी काही पैसे नव्हते, काही नव्हते. तरी सुद्धा ते दिवस-रात्र चालून जगन्नाथपुरीला गेले. तिकडून चंदन घेऊन आले. तर म्हणतात, "प्रगाढ प्रेमेर येई स्वभाव आचार, निज विघ्न दुःखाधीर न करे विचार." ज्याचं प्रगाढ प्रेम आहे भगवंताविषयी, त्याला स्वतःचं दुःख आणि विघ्न काही जाणवतही नाही. असं एका ठिकाणी श्री राधाराणी ज्या आहेत, त्या भगवंतांसाठी, श्रीकृष्णांसाठी अनेक प्रकारची मिष्टान्न बनवत आहेत. आणि राधाराणींना इथे ज्वर आहे अंगामध्ये. त्यांच्या दिव्य अंगामध्ये सुद्धा ज्वर आहे. तरी सुद्धा जिथे चुलीमध्ये लाकडं जळत आहेत आणि राधाराणीच्या सखी त्यांना सांगतात, की तुम्ही आता ज्वर असताना स्वयंपाक बनवू नका. हां, तुमच्या तब्येतीला चांगलं नाही. पण राधाराणी इकडे म्हणतायत, की "हे सखीगण, आता मी कृष्णासाठी जे अन्नपदार्थ बनवतीये, त्यासाठी जो मला दाह सहन करायला लागतोय,
या चुलीचा, तर त्या दाहाने मला अजिबात काही त्रास होत नाहीये. उलट हा दाह मला चंद्रकिरणांप्रमाणे शीतल वाटतोय, कापराप्रमाणे शीतल वाटतोय, चंदनाप्रमाणे शीतल वाटतोय. तर अशा प्रकारे भक्त जो आहे भगवंताची सेवा करण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारची कष्ट किंवा कुठली संकट त्याला तो सामोरा जाण्यास तयार असतो. आणि उलट त्याला त्याच्यासाठी जे कष्ट होत आहेत, तो एक एक परम आनंदाचं रूप त्याच्यासाठी असतं ते. पुढे सांगतात, समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः. भक्त हा लौकिक स्तुती निंदेच्या पलीकडे असतो, सुख दुःखाच्या पलीकडे असतो, सहनशील असतो. वृक्षाखाली राहील किंवा राजवाड्याखाली राहील, राजवाड्यासारख्या मोठ्या इमारतीत राहील, पण त्याला कशाचंही आकर्षण नसतं. इथे श्रील प्रभुपादांना विचारलं एकाने की अहो तुम्ही एवढी मोठी मोठी मंदिरं का बांधताय? तर प्रभुपाद म्हणतात त्याला, अहो मी या झाडाच्या खाली बसून सुद्धा कथा करण्यासाठी तयार आहे, पण किती लोक येतील म्हणून लोकांच्या सोयीसाठी आम्ही मंदिरं बांधतोय, आमच्या सोयीसाठी नाही. तर एक इथे एक कथा सांगतात की कशा प्रकारे कृष्ण भक्त जो असतो, जो ब्रह्म जो जाणतो, तो सदैव संतुष्ट असतो, त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. म्हणून खरा ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्म जाणणारा, भगवंताचं तत्व जाणणारा, त्याला ब्राह्मण म्हणतात. तर तो सदैव संतुष्ट असतो. ब्राह्मण ही काही जात किंवा कुळ नव्हे. ब्राह्मण म्हणजे हे एका स्तराचं लक्षण आहे की त्या स्तरावर जेव्हा भगवंताविषयी तो जाणतो, ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. कृष्णनगरला, मायापूर नवदीप धामापासून दूर एक कृष्णनगर म्हणून एक ठिकाण आहे. तिकडे एक विप्र, एक ब्राह्मण गुरुकुल चालवत असतात आणि त्यांच्याकडे एक राजा येतो आणि राजा म्हणतो की तुम्ही किती गरिबीत राहताय, मी तुम्हाला काहीतरी मदत करू इच्छितो. ते ब्राह्मण सांगतात की नाही नाही, काही आवश्यकता नाही. कोणी सांगितलं तुम्हाला मी दुःखामध्ये आहे म्हणून? मी अत्यंत संतुष्ट आहे. माझे जे शिष्य आहेत ते माधुकरी मागून काही तांदूळ घेऊन येतात, माझी पत्नी त्याचा भात बनवते आणि शिजवते आणि इकडे आम्ही चिंचेच्या झाडाखाली राहतो. चिंचेच्या काही पानं आहेत, माझी पत्नी त्यापासून काही सार तयार करते आणि ते भात आणि सार खाऊन मी अत्यंत संतुष्ट आहे. कोणी तुम्हाला सांगितलं की मी दुःखी आहे म्हणून? तर खास करून आधुनिकीकरणामुळे, खास करून जेव्हा ब्रिटिश लोक भारतामध्ये आले, तेव्हा त्यांनी भारतीयांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही किती गरीब आहात, तुम्ही किती दरिद्री आहात, तुम्हाला कशी आमच्या अनेक उत्पादनांची गरज आहे. पण खरं तर जो भगवंतांना जाणतो, ब्रह्मतत्व जाणतो, त्याला खरं तर कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही. जे भगवंत त्याच्यासाठी उपलब्ध करून देतात त्यामध्ये तो संतुष्ट असतो. शेवटचा श्लोक याच्यामध्ये आहे, ये तो धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्यधिक प्रिय आहेत. सर्वात अधिक अतीव प्रिय आहेत. जे श्रद्धेने भगवंतांची सेवा करतायत. तर जेव्हा आपण साधूंचा संग घेतो, वैष्णवांचा संग घेतो, आपल्या हृदयामध्ये भगवंतांच्या विषयी श्रद्धा निर्माण होते. आणि ज्या दोन प्रकारच्या श्रद्धा असतात, लौकिक श्रद्धा, शास्त्रिक श्रद्धा. लौकिक श्रद्धा म्हणजे लोकावर असलेली आपली श्रद्धा, की हा हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याने आमची प्रगती होईल, आम्ही त्याने सुखी होऊ. हे जे काही धर्म अर्थ काम आहे त्याने आम्ही सुखी होऊ. ही जी लौकिक श्रद्धा आहे. पण शास्त्रिक श्रद्धा आहे की भगवंताची सेवा केल्यामुळेच मी माझं हृदय खऱ्या प्रकारे संतुष्ट होऊ शकतो. ही श्रद्धा वैष्णवाच्या कृपेनेच प्राप्त होते. तर साधू संघ, त्यानंतर जी श्रद्धा मिळते त्यातून तो अधिक साधू संघ घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर तो भजन क्रिया, हरे कृष्णाचं जप, श्रवण, कीर्तन, स्मरण करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर हळूहळू हृदयातून अनर्थांची निवृत्ती होते. अनर्थांची निवृत्ती झाल्यानंतर निष्ठा स्तराला प्राप्त होतो. निष्ठा स्तराला प्राप्त झाल्यानंतर भगवंत नामामध्ये, भगवंताच्या कथेमध्ये, लीलांमध्ये त्याची रुची निर्माण होते. भगवंतांविषयी आसक्ती निर्माण होते. भगवंतांविषयी भाव निर्माण होतो की कधी मी भगवंतांना भेटेन, कधी मी भगवंतांची सेवा करेन, कधी मी राधाराणी आणि कृष्ण यांच्या चरणांची सेवा करून त्यांच्याशी प्रेमाची आदान प्रदान करेन.
आणि तो प्रेम जेव्हा परिपक्व होतं, जसं एक कच्ची कैरी पिकून एक पिकलेला स्वादिष्ट आंबा तयार होतो आणि भगवंतांना पूर्णपणे तो अर्पण होऊ शकतो. तर अशा प्रकारे अ, अत्यंत अ, शास्त्रीय मार्ग आहे हा, श्रद्धापासून प्रेमापर्यंत आणि भगवंतांच्या कृपेने तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो आणि हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि या अध्यायात 3ऱ्या विभागात सांगितलं की जो भगवंतांची भक्ती करतोय, त्याच्यामध्ये आपोआपच सर्व सद्गुण प्राप्त होतात त्याला. त्याच्यामध्ये हे सगळे गुण नाहीत, त्याला शुद्ध भक्त म्हणता येणार नाही. कारण जो शुद्ध भक्ती करतोय, सर्वही गुणे सत्तर समासते सुरा. आणि सर्व सद्गुण प्राप्त करण्यासाठी कृष्ण भक्ताला इतर कुठलाही मार्ग स्वीकारण्याची गरज नाही. हे अध्यायाचं तात्पर्य आहे. तर या अध्यायात आपण पाहिलं की भगवंत त्यांना अर्जुन विचारतायत, निराकार आणि साकार मध्ये कुठली उपासना सर्वश्रेष्ठ आहे? तर भगवंत स्पष्टपणे सांगतात की भगवंतांच्या रूपाचं, दिव्य रूपाचं, गुणांचं, लीलांची जो उपासना करतो तो श्रेष्ठ आहे आणि जो अव्यक्तावर आसक्त आहे त्याला मात्र अनेक कष्ट आहेत आणि ते अनेक जन्मानंतर तो भगवंतांचा भक्त बनू शकतो. तर समजा या जन्मात आपल्याला भगवंतांची भक्ती करण्याची संधी उपलब्ध आहे, तर ती आपण का नाकारावी? यानंतर भगवंत सांगतात की माझी प्रेमभक्ती करून माझी सेवा करण्याचा प्रयत्न करा. ते समजा जमत नसेल तर साधन भक्ती करा, श्रवण कीर्तन स्मरण गुरूंच्या आदेशानुसार करा. ते सुद्धा जमत नसेल तर भक्तीच्या काही कार्याला मदत करा, प्रचाराच्या काही कार्याला मदत करा. ते सुद्धा जमत नसेल तर काहीतरी पुण्यकर्म करा, काही दान करा, काही यज्ञ करा, काहीतरी सेवा करा, समाजाची सेवा करा, देशाची सेवा करा, काहीतरी सेवा करा, जेणेकरून हृदय शुद्ध होईल. तर अशा प्रकारे भगवंत पुढे सांगतात की जो भक्ती करतोय त्याच्यामध्ये अनेक सद्गुण उत्पन्न होत आहेत आणि हराव भक्तस्य कुतो महद्गुण. जो भगवंताचा भक्त नाही त्याच्यामध्ये तथाकथित गुण जरी असले तरी ते सर्व गुण कशा प्रकारे आहेत, तर मनोरथाप्रमाणे आहेत, आता आहेत उद्या नाहीत, अशा प्रकारचे. तर भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, हे मधल्या 6 अध्यायात सांगितलंय. पुढच्या 6 अध्यायांमध्ये भगवंत सांगतील की कशा प्रकारे भगवंत क्षेत्रज्ञ जे ज्ञान आहे, भगवंत परमात्माच्या रूपात आत्मा, परमात्मा आणि भौतिक प्रकृती हिच्या ज्ञानाद्वारे कसं आपण भक्ती योगाशी जोडले जाऊ शकतो. हरे कृष्ण.